प्रकटीकरण अध्याय 12 वचन 7. तेव्हा स्वर्गात युद्ध झाले. मिखाएल व त्याचे दूत अजगराबरोबर युद्ध करण्यास निघाले. आणि त्याबरोबर अजगर व त्याचे दूत लढले. तरी त्यांचे काही चालले नाही. आणि स्वर्गात त्यांचे ठिकाणही आणखी सापडले नाही. बस एवढेच. आता अजगर म्हणजे सैतान. हालेलुया. एदेन बागामध्ये अजगराच्या रूपामध्ये येऊन त्याने आदाम आणि हव्वाला फसवून त्या फळ खायला सांगितलं होतं. अजगर म्हणजे कोण? सैतान. हालेलुया. वाचूया ते पुन्हा वचन वाचूया. प्रकटीकरणातले अध्याय 12 वचन 7. तेव्हा स्वर्गात युद्ध झाले. स्वर्गामध्ये युद्ध झाले. मिखाएल व त्याचे थांबा. मिकाएल म्हणजे हालेलुया. मगाशी सांगितलं होतं ना 3 प्रधान दूताचे नाव. गब्रिएल दूत आम्हाला मत्तई शुभवर्तमानमध्ये भेटते. येशू जेव्हा जन्माला येतो ना तेव्हाचा तो आम्ही भाग अध्याय वाचला की गब्रिएल दूताबद्दल आम्हाला सापडते. आता मिकाएल दूताचं नाव इकडे दिलेलं आहे बघा. हालेलुया. मिकाएल देवदूत. हालेलुया. तो कोणासोबत युद्ध करतो? अजगरासोबत. हालेलुया. अजगर म्हणजे कोण? सैतान. हालेलुया. वाचा ते वचन पुन्हा. तेव्हा स्वर्गात युद्ध झाले. मिखाएल व त्याचे दूत अजगराबरोबर युद्ध करण्यास निघाले. आणि त्याबरोबर अजगर व त्याचे दूत लढले. तरी त्याचे काही चालले नाही. आणि स्वर्गात त्यांचे ठिकाणही आणखी सापडले नाही. स्वर्गात त्यांचे ठिकाण सुद्धा सापडले नाही. हालेलुया. कधी हे पडले स्वर्गातून? स्वर्गातून युद्ध झाल्यानंतर ते खाली पडले. सैतान एकटाच पडला नाही. हालेलुया. सैतान या जगामध्ये एकटाच पडला नाही, तर सैतानासोबत त्याचे सैन्य आहे. हालेलुया. सैतानासोबत त्याचं सैन्य आहे. हालेलुया. जसा मिकाएलासोबत सुद्धा करोडो सैन्य आहे. मिकाएल देवदूतासोबत सुद्धा करोडो देवदूताची सैन्य आहे. आणि गब्रिएल देवदूतासोबत सुद्धा करोडो देवदूताची सैन्य आहे. त्याच प्रकारे लुसिफर हा सैतानाला सुद्धा करोडो देवदूताची सैन्य आहे. सैतानाची सैन्य. आता देवदूत म्हणत आहे ते ना, सैतानाचा दूत. हालेलुया. हालेलुया. सैतान स्वर्गातून खाली पडता असताना एकटाच पडला नाही, तर त्याचे सैन्यासोबत तो पडला. हालेलुया. जे सैतानाला सपोर्ट करतात ना, हालेलुया, मागील सैतान लुसिफर हा मेन प्रधान दूत, त्याच्यासोबत बारीक दूत असतात. हालेलुया. ते पण त्याच्यासोबत पडले. आणि म्हणजे सैतानाला सपोर्ट करणारे. सैतान मनामध्ये काय केला विचार? मी आकाशात चढून जाईल आणि देवाच्या पर्वतावर चढेल आणि उंच देवाच्या सिंहासनावर बसेल म्हणतं. जेव्हा तो मनामध्ये विचार करत होता ना, तेव्हा त्याला साथ देणारे जे देवदूत होते ना, त्यांना सुद्धा देवाने काय केलं? त्याच्यासोबत खाली पाडलं. हालेलुया. तेच पुन्हा वचन वाचा, परत कळेल आम्हाला. तेव्हा स्वर्गात युद्ध झाले. मिखाएल व त्याचे दूत अजगराबरोबर युद्ध करण्यास निघाले. आणि त्याबरोबर अजगर व त्याचे दूत लढले. तरी त्यांचे काही चालले नाही. आणि स्वर्गात त्यांचे ठिकाणही आणखी सापडले नाही. बस. हालेलुया. सैतान या जगामध्ये कसा पडला? सैतान या जगामध्ये सैतान होण्याच्या अगोदर कोण होता माहीत झालं ना तुम्हाला? हालेलुया. सैतान हा अगोदर, सैतानाला सुद्धा देवानेच निर्माण केले आहे. हालेलुया. सैतानाला सुद्धा देवानेच घडवलेले आहे, निर्माण केले. जसं आम्हाला देवाने घडवले आहे ना, त्याच प्रकारे सैतानाला सुद्धा देवाने निर्माण केलेले आहे. हालेलुया. देव जेव्हा सैतानाला निर्माण केला होता तेव्हा सैतान हा सैतान होता का? नाही. हालेलुया. जेव्हा देवाने सैतानाला निर्माण केले तेव्हा सैतान कसा होता? देवदूत. हालेलुया. म्हणजे नंतर तो त्याच्या दुष्ट कार्यामुळे, दुष्ट कृत्यामुळे, त्याच्या दुष्ट स्वभावामुळे तो सैतान झाला. हालेलुया. देवाने निर्माण केले तेव्हा तो स्वर्गदूताच्या रूपाने त्याला निर्माण केले होते. त्याला चांगलेच निर्माण केले होते आणि चांगल्या कामासाठीच त्याला नेमले होते, देवाची आराधना करण्यासाठी. हालेलुया. जेव्हा सैतान या स्वर्गामध्ये स्तुती आराधना करायचा परमेश्वराचा, तेव्हा
देवाची उपस्थिती देवाची उपस्थिती पसरायची. सैतानाला ना दोन काय म्हणतात ते पंख, पंख. हालेलुया. सैतानाला दोन पंख होते, या बाजूला या बाजूला. या बाजूला एक पंख असं फडकवलं की सगळे वाद्याचा आवाज यायचा. हालेलुया. आताच्या युगामध्ये काय, वीणा असू दे, तबला असू दे, कांगा असू दे, गिटार असू दे, कॅशिओ असू दे, कीबोर्ड असू दे, प्रत्येक वाद्यांचा आवाज एकाच पंखाने असा फडफडला की एकाच पंखाने प्रत्येक वाद्याचा आवाज यायचा. आणि हा पंख फडकवला की त्याच्या तोंडाचा स्वर त्याच्या पंखातून बाहेर निघायचा. हालेलुया. तेवढा मोठा तो देवाचा आराधक होता. फक्त एकच कामामुळे तो स्वर्गातून खाली पडला. हालेलुया. त्याच्यामध्ये मी पण आला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तो स्वर्गातून खाली पडल्यानंतर आता देवाच्या लेकरांना तो फसवतो. हालेलुया. तो जगातील लोकांना फसवत नाही. हालेलुया. जगातील लोक आज ना उद्या त्याच्या चरणी येणार असते. जगामध्ये जे जीवन जगत आहे ना, जगामध्ये जे लोक येशूला ओळखत नाही आणि येशूला न ओळखून जे जीवन जगतात ना, आज ना उद्या ते मेल्यानंतर त्याच्या चरणीत ते जाईल, सैतानाच्या चरणी. हालेलुया. सैतान कोणाला सतवतो? फक्त देवाच्या लेकरांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि सैतानाच्या हातात सर्व काही आहे या जगामध्ये ना. सैतानाला प्रार्थना करणारे सुद्धा मोठ्या बंगल्यामध्ये राहतात, त्यांना पण गाडी असते, सोना चांदी असते. हे सर्व देऊ शकतं सैतान सुद्धा. हालेलुया. जे सैतानाला प्रार्थना करतात ना, हालेलुया, त्यांना सुद्धा गाडी, गोगडा, बंगला, सोना चांदी हे सर्व भेटते, कारण सैतानाच्या ताब्यात आहे ते. हालेलुया. कारण या जगाचा अधिपती म्हटलेला आहे सैतानाला. बघून घेऊ या वचनामध्ये. इफिसकरास पत्र अध्याय 6 वचन 10 पासून वाचा. इफिसकरास पत्र अध्याय 6 वचन 10 पासून वाचा. जगाचा अधिपती म्हटलेला आहे सैतानाला. इफिसकरास पत्र अध्याय 6 वचन 10 पासून वाचा. आता इतके सांगणे आहे की प्रभूमध्ये व त्याच्या पराक्रमाच्या शक्तीमध्ये सबळ व्हा. सैतानाच्या कुयुक्तीपुढे टिकावयास तुम्ही समर्थ असावे म्हणून देवाची संपूर्ण शस्त्र सामग्री धारण करा. कारण आपले युद्ध रक्तमांसाबरोबर नव्हे तर सत्ता, अधिकार या अंधकारमय जगाचे अधिपती. बस या वचनात काय सांगितलं आहे? या अंधकारमय जगाचे अधिपती आकाशातला दुराचा मोह ह्यांबरोबर आहे. हा वचन किती आहे सिस्टर? 12वा वचन पुन्हा वाचा. कारण आपले युद्ध रक्तमांसाबरोबर नव्हे. आपले युद्ध रक्तमांसाबरोबर नाही, म्हणजे शरीराबरोबर, मनुष्याबरोबर आपले युद्ध नाही. सत्ता, अधिकार या अंधकारमय जगाचे अधिपती आकाशातला दुरात्मा. हालेलुया. जगाचा अधिपती म्हटलेला आहे बघा त्या वचनामध्ये. आम्ही लक्ष देऊन ऐकलं तर आम्हाला समजते ते वचन. हालेलुया. सैतानाला जगाचा अधिपती म्हटलं आहे. हालेलुया. सैतान सुद्धा या जगामध्ये सर्व काही देऊ शकतो, फक्त एकच तो देत नाही. हालेलुया. मनुष्य जेव्हा मरतो, मेल्यानंतर अनंत कालाचे जीवन असते ना, ते एक सैतानाकडून भेटत नाही. हालेलुया. सैतानाकडून आम्ही सोने, रुपये, सोना, चांदी, घर, बंगला सर्व काही मी प्रार्थना करून घेऊ शकतो, फक्त सैतान एकच देऊ शकत नाही. जेव्हा मनुष्य मरतो, मनुष्य मेल्यानंतर अनंत कालाचे जीवन एक असते. हालेलुया. मनुष्य मेल्यानंतर मनुष्याचा आत्मा असतो ना, एक तर स्वर्गात गेला पाहिजे, नाहीतर नरकात गेला पाहिजे. हालेलुया. दोनच रस्ता असतो मेल्यानंतर मनुष्याला, एक तर स्वर्गात, एक नाहीतर नरकात. हालेलुया. स्वर्ग म्हणते ते ना अनंत काळाचे जीवन. हालेलुया. ते तिकडे कधीच मरण नसते. आणि नरक म्हणजे काय? नरक म्हणजे
अनंत काळाचा त्रास असतो तिकडं. हालेलुया. संकट. नरकामध्ये सुद्धा आत्मा मरत नाही. हालेलुया. आत्मा हा कधीच मरत नाही. हालेलुया. नरकामध्ये घातलं तर सुद्धा आत्मा मरणार नाही, स्वर्गामध्ये तर मरणारच नाही. हालेलुया. आमचा आत्मा कधीच मरणार नाही. नरकात सुद्धा नाही मरत, स्वर्गात सुद्धा नाही मरत. नरकात फक्त एवढंच असतं की दगदगीत आग आणि त्रास संकट असते नरकामध्ये. हालेलुया. स्वर्गामध्ये अनंत काळाचं जीवन, म्हणजे तिकडं खाणं पिणं जेवणं सर्व काही सुखमय जीवन असते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सैतानाकडून फक्त काय भेटत नाही? अनंत काळाचं जीवन भेटत नाही. अनंत काळाचं जीवन फक्त कोण देऊ शकतो? येशू ख्रिस्त. हालेलुया. त्याच्या रक्ताच्या द्वारे आम्हाला अनंत काळाचे जीवन भेटते. आणि आम्ही येशू ख्रिस्ताला विश्वास करण्याचा उद्देश काय आहे? आम्ही येशू ख्रिस्ताला विश्वास करून येशू ख्रिस्तामध्ये जीवन जगण्याचा उद्देश काय आहे? अनंत काळाच्या जीवनासाठी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देव हे वचन आशीर्वादित करू दे माझ्या आमच्या जीवनामध्ये. वेळ झालेला आहे. या वचनाप्रमाणे सैतानाचा स्वभाव सुद्धा आम्ही बघून घेतला. आपण सैतानाच्या स्वभावाप्रमाणे वागू नये. आमच्यामध्ये मी पण येऊ नये. आणि देवाचं वचन काय सांगते त्या वचनाप्रमाणे मी जीवन जगण्यासाठी देव आम्हाला सहाय करू दे. देव हे वचन ऐकणाऱ्या सर्वांच्या जीवनामध्ये आशीर्वादित करू दे. हालेलुया. आपण गीत